झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत. रेलगाडी रेलगाडी झुकझुक 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 झुकझुक, बीच वाले स्टेशन बोले रुक 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 रुक. हे दादामुनी अर्थात अशोक कुमारांचं गाणं आजही आपल्या सगळ्यांच्या चांगलंच ओठावर आहे. रेल्वेची आजची अवस्थाही याच गाण्याशी साधर्म्य अशी सांगणारी आहे. गेल्या 10 वर्षापासून रेलगाडी रेलगाडी करणारे रेल्वे मंत्री दरवाढीला मात्र रुक 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 असं म्हणत राहिले आणि रेल्वेवरचा आर्थिक भार दिवसेंदिवस वाढतच गेला. रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल यांनी हा भार हलका करण्याचा काहीसा प्रयत्न करत रेल्वेच्या दरात वाढ जाहीर केली आहे. या दरवाढीमुळे रेल्वेचं गणित नेमकं कसं सुधारणार आहे? या दरवाढीच्या बदल्यात रेल्वे आपल्या प्रवाशांना काय काय सुविधा देणार आहे? आणि 21 जानेवारीपासून प्रवासासाठी अधिक पैसे मोजणाऱ्या ग्राहकांच्या रेल्वेकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया दर वाढले सुविधांचं काय या खास कार्यक्रमात. दर वाढले सुविधांचं काय या कार्यक्रमात माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत अनय जोगळेकर. अनय जोगळेकर हे ORF या एका संशोधन संस्थेमध्ये संशोधक आहेत. अनय जोगळेकर, आपलं स्वागत. नमस्कार. आपल्या सोबत आहेत कैलाश वर्मा, सरचिटणीस मुंबई रेल्वे प्रवासी संघ पश्चिम रेल्वे. सर, आपलंही स्वागत. आणि माझ्यासोबत आहेत मनोहर शेलार. मनोहर शेलार हे उपनगरीय रेल्वे महासंघाचे मध्य रेल्वेच्या अध्यक्ष आहेत. सर, तुमचंही स्वागत. आणि सर्वात महत्वाचे माझे पाहुणे आहेत जे रेल्वेची बाजू मांडायला आपल्याकडे आले आहेत, ते म्हणजे मुख्य जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वे विद्याधरजी मालेगावकर. प्रेक्षको, आपण पाहिलं असेल की गेल्या 2 ते 3 दिवसापासून घराघरात रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर सर्वत्र गाडीमध्ये तुम्ही बसलात तर एकच चर्चा चालू आहे, ती म्हणजे दरवाढीची. या दरवाढीमुळे नेमकं काय सुधारणार आहे याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आजचा रोकठोक प्रश्न बघा. आजचा रोकठोक प्रश्न आहे, दरवाढीनंतर प्रवाशांकडून अधिक दर्जेदार सुविधा मिळतील याची अपेक्षा ठेवायची का? दरवाढीनंतर रेल्वेकडून प्रवाशांना अधिक दर्जेदार सुविधा मिळतील का? रोकठोक प्रश्न. आता बघूया दरवाढ का झाली. दरवाढ का झाली याची अनेक कारणं आहेत. त्या प्रत्येक कारणांच्या तळाशी आपण जाणार आहोत. मगच आपल्या लक्षात येईल की या दरवाढी मागचं नेमकं गुपित काय होतं ते. 10 वर्षात दरवाढ न केल्यामुळं रेल्वेचा तोटा वाढत गेला. लक्षात घ्या, 10 वर्षात भाडेवाढ न केल्यामुळं रेल्वेचा तोटा वाढत गेला. 2004-2005 मध्ये प्रवासी भाड्यापोटी रेल्वेला 6,159 कोटींचा इतका प्रचंड तोटा झाला. 2012-13 अखेर हा तोटा चक्क 25,000 कोटींवर पोहोचण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या, 25,000 कोटीचा तोटा. 2004 ते 2013 या जवळपास 10 वर्षाच्या कालावधीत रेल्वेच्या खर्चात सरासरी 10.6% वाढ झाली आहे. दरवाढ न केल्यानं रेल्वे विकासाच्या सर्व बाजूंवर परिणाम होण्याची शक्यता आहे. काही परिणाम तर आपल्याला दिसत आहेत. नवे मार्ग, विस्तार आणि सुविधा केवळ आर्थिक कारणांमुळे लखडल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात येतोय. लक्षात घ्या, केवळ आर्थिक कारणांमुळे रखडल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात येतोय. ही झालेली आहे भाडेवाढ करण्याची कारणं. आपण पहिला प्रश्न घेऊन जातोय अनय जोगळेकर यांच्याकडे. अनय जोगळेकर, तुम्ही मला सांगा, या दरवाढीमुळं रेल्वेचं आर्थिक गणित सुधारणार आहे का? निश्चितच रेल्वेचं आर्थिक गणित सुधारण्यात थोडीशी मदत यामुळे होईल. पण आज जो रेल्वेचा तोटा, जसं तुम्ही म्हणलात तसं 25,000 कोटी रुपयांवर दरवर्षाला पोचला आहे, त्या तोट्यामागे फक्त तिकिटांचे दर कमी आहेत एवढं मर्यादित कारण नाही आहे. रेल्वेचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते खूप तोकडं आहे. नंतर रेल्वेच्या अद्ययावतीकरणासाठी अगदी सरकारच्या सॅम पित्रोडा कमिटीच्या अहवालानुसार 5,60,000 कोटी
रुपयांची या पंचवार्षिक योजनेत गरज आहे. याशिवाय ॲडिशनल 3.5 लाख कोटी रुपयांची गरज आहे. त्याशिवाय रेल्वेत मोठ्या प्रमाणावर माहिती तंत्रज्ञानाच्या साह्याने किंवा सिस्टीम्सचं अपग्रेडेशन करणं गरज आहे. याशिवाय रेल्वेच्या ताब्यात प्रचंड जमिनी आहेत, त्यांचा वापर कार्यक्षमतेने, अशा अनेक कारणं आहेत. पण हे खरं आहे की जे 900 कोटी लोक रेल्वेने दरवर्षी प्रवास करतात त्यांच्या तिकिटातनं येणारा महसूल याच्यामुळे रेल्वेचा तोटाच होत असल्यामुळे ते वाढवणं अपरिहार्य होतं. बरोबर आहे. म्हणजे एक प्रकारे तुम्ही असं नक्की सांगाल की या दरवाढीमुळे रेल्वेचं आर्थिक गणित मात्र नक्की सुधारणार आहे. आपण हाच प्रश्न घेऊन जातोय विद्याधरजी मालेगाव कंगरे. विद्याधरजी, आर्थिक सुधारणा न झाल्यामुळं बरेच वर्षात आता जे दरवाढ केली आहे त्याच्यामुळं सुविधा वाढतील असा एक दावा जर केला गेला तर तो काही चुकीचा असेल का? कारण प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा पुरवता याव्यात आणि त्यासाठी निधीची चणचण भासू नये, रेल्वेचा आर्थिक ताळेबंद तितका शिस्तशीर आणि भक्कम असावा या हेतूनेच ही रेल्वे मंत्र्यांनी दरवाढ केलेली आहे. आणि आपण जर त्यांचं कालच्या प्रेस कॉन्फरन्समधलं सगळं वक्तव्य जर पाहिलं असेल, ऐकलं असेल तर त्यात त्यांनी हे सारे मुद्दे स्पष्ट केलेले आहेत. या दरवाढीने साधारण 6,000 कोटी ते 7,000 कोटी इतका अतिरिक्त महसूल प्रवासी भाड्यापोटी रेल्वेला मिळणार आहे. आणि त्याचा निश्चितच काही प्रमाणामध्ये या ज्या सगळ्या सुविधांचं आधुनिकीकरण हे थोडंसं जे आत्ता सांभाळून रेल्वेला करावं लागतंय त्याच्यामध्ये नक्कीच सुधारणा व्हायला मदत होईल. झी 24 तास, एक पाऊल पुढे.